निसर्ग विहार ध्यान. निसर्ग विहार ध्यानासाठी तुमचं स्वागत आहे. या दिव्य अशा ध्यानाद्वारे आपण सूक्ष्म शरीराने आत्म्याची आनंद यात्रा करणार आहोत. श्वासाशी एकरूप होत हे निर्देशित ध्यान आपण करणार आहोत. आपण या ध्यानाद्वारे निसर्गात विहार करणार आहोत. या ध्यानाने आपण आपल्या पाचही तत्वांबरोबर त्यांच्याशी एकरूप होत त्याचा आनंद घेणार आहोत. या ध्यानाने निर्माण होणाऱ्या आनंद लहरींद्वारे आपल्या शरीरातील प्रत्येक कोशिका म्हणजे सेल्सला ऊर्जावान करणार आहोत. आत्मिक आनंद व मनःशांती देणारे हे ध्यान आहे. प्रत्येक आजारांचं नकारात्मकतेचं मूळ कारण मानसिक अस्वस्थता आहे. चला तर मग ध्यानासन्न व्हा. ध्यानाच्या पोझिशनमध्ये बसा. जमिनीवर बसणाऱ्यांनी सुखासनात बसायचे. खुर्ची किंवा सोफ्याचा वापर करत असाल तर आपली दोनही पावलं एकमेकांशी क्रॉस करून घ्या. डोळ्यावर चष्मा असेल तर तो काढून ठेवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफवून घ्या आणि आता डोळे हळूवार बंद करा. बंद डोळ्यांनी तुमचं संपूर्ण ध्यानस्थ शरीर एकवार निरीक्षण करा. 3 दीर्घ श्वास घ्या व हळूहळू उच्छ्वास करा. या दीर्घ श्वसनाने शरीर शांत व मन निर्विचारी होण्यास मदत होणार आहे. तीन दीर्घ श्वास व उच्छ्वासानंतर शांततेत श्वासाशी एकरूप रहा. हे निर्देशित ध्यान आहे. जागरूकतेत करायचं आहे. निद्रावस्थेत जाऊ नका. पुन्हा एक वार आपल्या ध्यानस्थ शरीराचं निरीक्षण करा. कल्पना करा की आपलं हे ध्यानस्थ शरीर आपल्या ध्यानाच्या जागेवरच आहे, परंतु आपण आपल्या चेतना शक्तीद्वारे ह्या ध्यानाचा आनंद घेणार आहोत. आपल्या कल्पना शक्तीतून आपण हे निसर्ग विहार ध्यान करत आहोत. शरीर जागेवर आहे. आपल्या मनाने चेतना शक्तीला वाढवत आपण ध्यानाच्या खोलीतून हळूहळू बाहेर चालत आलेलो आहोत. हळूहळू घराच्या मुख्य दरवाजापाशी या. हळूच दरवाजा उघडून घराच्या बाहेर, घराच्या पुढील आवारात आवारातून बाहेर घरासमोरच्या रस्त्याकडे बघा. ही वेळ अगदी पहाटेची आहे. रस्ता पूर्ण रिकामा आहे. ह्या रस्त्याने तुम्ही एकटे चालत पुढे जात आहात. हवेतील गारवा, मंद मंद वाऱ्याची झुळूक सुवासिक फुलांचा सुगंध घेऊन येत आहे. मोकळा रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेली हिरवीगार अशी झाडं,
पक्ष्यांची होणारी किलबिल, या संपूर्ण निसर्गाचा आनंद घेत तुम्ही पुढे पुढे चालत आहात. कुठून बरं येतोय हा सुवास, सुगंधित फुलांचा सुवास. चला त्या दिशेला. हळूहळू त्या सुगंधाच्या जवळ तुम्ही जात आहात. जसजसे पुढे जात आहात तसतसा सुगंध संपूर्ण शरीरात भरून राहिलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली कुरण, हिरवगार गवत, सकाळच्या वेळेला तिथे चरणारी गाई गुरं, त्यांच्या गळ्यातील घंटीनाद मनाला प्रसन्नता देत आहे. कल्पना करा, तुम्ही अगदी 14-15 वर्षाचे आहात. त्या मऊ हिरव्या गवतातून तुम्ही आता बागडत नाचत पुढे जात आहात. हे वय अगदी निरागस, स्वच्छंदी मनाचं आहे. आता ते सुवासिक फुलांचे ताटवे नजरेला दिसू लागले आहेत. किती सुंदर, अनेक रंगीबेरंगी, अनेक आकारांची फुलं दूरपर्यंत पसरलेली आहेत. आणि या फुलांवर उडणारे फुलपाखरं, पक्ष्यांचे थवे मनाला अगदी मोहिनी घालत आहेत. हा निसर्गातून मिळणारा आनंद पुरेपूर आपल्या आत भरून घ्या. स्वतःला अजून अलीकडच्या वयात बघा. बघा, तुम्ही 10 ते 14 वर्षाचे आहात. कुठून तरी पाण्याचा मंजूळ झुळझुळणारा आवाज कानावर येत आहे. चला त्या दिशेला. हळूहळू ह्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेपर्यंत, पाण्याच्या जवळजवळ तुम्ही जाऊन पोचलेला आहात. सुंदर अशा टेकडीवरून खाली वाहणारं, झुळझुळणारं असं पाणी. हळूहळू सूर्य उगवण्याच्या तयारीत आहे. तुम्ही त्या सुंदर अशा वॉटरफॉलच्या अगदी जवळ उभ्या आहात. टेकडीवरून खाली येणारं पाणी उगवणाऱ्या सूर्यकिरणाने सोनेरी रंगात चमकत आहे. अचानक एक वाऱ्याची झुळूक संपूर्ण पाण्याचे तुषार तुमच्या अंगावर उडवत आहे. लक्षात ठेवा,
तुमचं वय आता 10 ते 14 वर्षांचं आहे. तुम्ही अतिशय निरागस असं लहान मूल आहात. त्या सुंदर तलावात उतरण्याची इच्छा तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीये. उतरात उतरा त्या पाण्यात. वाहणारं ते सुंदर पाणी तुमच्या गुडघ्यापर्यंतच आहे. घाबरू नका. चला पुढे. मनमुराद बालपणीचा आनंद घेत पाणी उडवत पुढे चालत राहा. अतिशय पाण्याचा मुलायम स्पर्श, थंडगार असं सुंदर पाणी संपूर्ण अंगावर शहारे आणत आहे. या आल्हाद स्पर्शाने आपल्या संपूर्ण शरीरावर उमटणारे हे आनंद लहरी तुमचं संपूर्ण शरीर व मन प्रसन्न करत आहे. आता मनात माझ्या मागे एक संकल्प म्हणा. तुम्ही तुमच्या मनात म्हणायचं आहे, मी आज माझ्या आतील राग, द्वेष, स्वार्थ, नकारात्मकता, दुःख, शारीरिक व्याधी सर्व ह्या माझ्या मागे वाहणाऱ्या पाण्यात सोडून देत आहे. हलकं करा स्वतःला. सर्व चिंता सोडून द्या त्या पाण्यात. माझ्याबरोबर तोच अल्लड वयातील आनंद, मनःशांती, सुख, निरोगी शरीर घेऊन एका आनंदी प्रवाशाप्रमाणे मी ह्या पाण्यातून पुढे पुढे जात आहे. हळूहळू पुढे चालत राहा. आता हळूहळू पाण्यातून बाहेर येण्याच्या तयारीत. सुंदर अशी मोकळी जागा बघा. हळूहळू पाण्यातून बाहेर या. ह्या मोकळ्या जागेवर थोडा वेळ विसावा घ्या. बघा त्या उगवत्या सूर्याकडे. त्याच्यासारखंच दिव्य तेजाने तुम्हीही परिपूर्ण आहात. संपूर्ण असा सूर्याचा दिव्य प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरावर पडत आहे. बघा त्या आकाशाकडे. निळं सुंदर असं आकाश उगवत्या सूर्याने संपूर्णपणे आकाशात पसरणारी लालिमा, पक्ष्यांचा किलबिलाट, फुलांवर उडणारे फुलपाखरू, हिरवीगार अशी धरणी माता, पाण्याचा निर्मळ असा प्रवाह. या पंचतत्वातून आपण एक एक चांगला गुण आपल्या बरोबर घ्यायचा आहे.
मनोमन ह्या पाचही तत्वांना धन्यवाद द्या. आपलं शरीरही ह्याच पंचतत्वांनी बनलेलं आहे. आज ह्या तत्वांशी एकरूप होऊन आपण आपले शारीरिक तत्व देखील ऊर्जावान केलेले आहे. 2 मिनिट इथेच शांत बसून राहा. हा निसर्गाचा मनमुराद आनंद आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, मनामध्ये साठवून घ्या. ही संपूर्ण प्रसन्नता व आनंद घेऊन हळूहळू ह्या जागेवरनं उठा. परत माघारी आपल्या घराच्या दिशेने चला. पुन्हा तेच फुलांचे सुंदर सुंदर ताटवे, हिरवीगार कुर्ण, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली भव्य दिव्य अशी सुंदर वृक्ष, जे जे या निसर्गातून आज आत्ता आपल्याला प्राप्त झाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. रस्त्यावरून आपण आपल्या घराच्या दिशेकडे निघाला आहात. दुरून दिसणारं तुमचं घर, घरापुढील अंगण, हळुवार अंगणाचं गेट उघडा. घराच्या मुख्य दरवाजाकडे हळुवार दरवाजा उघडून तुमच्या ध्यानाच्या खोलीकडे या. ध्यानस्थ बसलेलं आपलं दिव्य शरीर, शरीराच्या आत तुमची चैतन्य शक्ती पुन्हा पूर्ववत संपूर्ण शरीराची जाणीव करा. आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्या शरीराचं पुन्हा एक वार निरीक्षण. हातापायांची बोटं हळूवार हलवा. पुन्हा एक वार पंचतत्वांना, संपूर्ण ब्रह्मांडाला, आपल्या गुरूंना, इष्ट देवी दैवतांना, धरणी मातेला धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद. दोन्ही हातांची ओंजळ हळूहळू आपल्या दोनही डोळ्यांवर ठेवा. फाइव, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपल्या ओंजळीकडे बघत आपले दोनही डोळे उघडा. ही ऊर्जा पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीरावर फिरवून घ्या. धन्यवाद साधको. धन्यवाद, धन्यवाद.